नमस्कार. आज आपण ऑगस्ट 2015चा दुसरा पेपर बघत आहोत. पहिला प्रश्न, वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा जनक कोणास मानले जाते? सोस्यूर. ऐतिहासिक भाषा अभ्यासात पुढील पद्धतींचा अवलंब केला जातो. कालक्रमिक. स्वन म्हणजे काय? भाषेत वापरला जाणारा ध्वनी. लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया हे भाषाविषयक कार्य कुणी केले आहे? ग्रियर्सन. स्मृतीस्थळात कोणाच्या स्मृती संग्रहित झाल्या आहेत? चक्रधर स्वामी. वामन पंडिताने भगवद्गीतेवर कोणती टीका लिहिली आहे? यथार्थ दीपिका. संपूर्ण राज्याचे सार म्हणजे दुर्ग हे विधान कोणत्या ग्रंथात आहे? आज्ञापत्र. मराठीतील पहिला दिवाळी अंक कोणी प्रकाशित केला? कारमित्र. उषक काल आहे अहना आपटे यांचं. बाहुल्य आहे सुनीती आफळे. गर्भरेशमी इंदिरा संत आणि उद्ध्वस्त धर्मशाळा गोपू देशपांडे. अजूनही येतो वास फुलांना ह्या काव्यपंक्ती बासी मर्ढेकर यांच्या कवितेच्या आहेत. भा उपाध्ये यांनी लिहिलेली कादंबरी अग्रेसर. ऋतुचक्र हा ललित संग्रह दुर्गा भागवत यांचा आहे. आलोचना हे वाङ्मय नियतकालिकाचे प्रवर्तक वसंत दावतर. मराठीतील भाषांतरित साहित्याची सूची सुरा सुणेकर यांनी केली आहे. सुबुधा चंपू हे काव्य निरंजन माधव यांचं आहे. महानुभावांनी आपले वाङ्मय सकळा लिपीमध्ये लिहिले आहे. जी हृदयाला चटका लावते ती लावणी ही व्याख्या अ ब कोलटकर यांची आहे. मनोहर शहाणे यांची कादंबरी पुत्र. सत्तांतर ही कादंबरी व्यंकटेश माडगुळकर यांची आहे. मतिमंदत्व ही समस्या नाती गोती या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. भेट आणि फलश्रुती या लघु कादंबरीचे लेखन रोहिणी कुलकर्णी यांनी केलंय. माहीमची खाडी या कादंबरीचे लेखक मधु मंगेश कर्णिक आहेत. एका कोळियाने हे पुढीलपैकी कोणत्या पुस्तकाचे भाषांतर आहे? द ओल्ड मॅन अँड द सी. प्रतिभा म्हणजे वेडाची बहीण हे उद्गार कोणी काढले? लोम्ब्रोसो. औचित्य हे काव्याचे आत्मतत्व क्षेमेंद्र यांनी प्रतिपादले. अभिनव काव्य प्रकाश हा ग्रंथ राश्री जोग यांनी लिहिलाय. समीक्षेची नवी रूपे गंगाधर पाटील यांनी लिहिलाय. सौंदर्यानुभव हा ग्रंथ राभा पाटणकर यांनी लिहिलाय. विरामचिन्हे मराठीमध्ये रूढ करण्याचं श्रेय मेजर कँडीला दिलं जातं. वाचत असणे हा शब्दप्रयोग संयुक्त क्रियापदाचा प्रकार आहे. पीतांबर याचा समास आहे षष्टी तत्पुरुष. त्याचा अभ्यास करून झाला हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. जाहिरात लेखन करताना कोणतं कौशल्य अत्यावश्यक आहे? शब्दांची अचूक निवड. वृत्तपत्रीय बातमी लिहिताना वस्तुनिष्ठता असणे आवश्यक आहे आणि औपचारिक पत्राची सुरुवात माननीय पासून केली जाते. लगेच तिसरी प्रश्नपत्रिका करून घेऊ. तुझी संगती नाही कामाची मी सुंदरा कोवळ्या मनाची संत एकनाथ यांची ती पदरचना आहे. शिवछत्रपतींचे सप्तप्रकारणात्मक चरित्र हे मल्हार रामराव चिटणीस यांचं आहे. नवनीतचे संपादक परशुराम बल्लाळ गोडबोले. अनिल बर्वे यांची पुस्तके कोणती आहेत? थँक यू मिस्टर ग्लाड आणि 11 कोटी गॅलन पाणी. निळा सावळा जी ए कुलकर्णी यांचा कथासंग्रह. गंधर्व बाळकृष्ण प्रभुदेसाई. उदकाची या आरती मिलिंद बोकील आणि स्पष्ट वक्तेपणाचे प्रयोग रंगनाथ पठारे. वैध गुन्हे वादामुळे कोणत्या मुद्द्यांच्या विचारात चालना मिळाली? मराठीचा उत्पत्ती काळ. पुढीलपैकी कोणता विशेष प्रमाण भाषेचा नाही? अनौपचारिक संदर्भातील वापर. शब्दार्थो संहितो काव्यम भामहनी ही व्याख्या केलेली आहे. जास्वंद हा ग्रंथ माधव आचवल यांनी लिहिलाय. टीका स्वयंवर
श्रीधर तिळवे, टीका आणि टीकाकार वसंत दावतर, मराठी टीका वाभा पाठक आणि टीका विवेक भालचंद्र नेमाडे. सरस्वती महल ह्या ग्रंथालयात कुठे आहे? तंजाऊर. पेशवाईतील रमणा देण्याची पद्धती बंद करून ब्रिटिशांनी दक्षिणा प्राईज कमिटीची स्थापना केली. या कमिटीमार्फत दिले जाणारे ग्रंथ पुरस्कार केवळ ब्राह्मण लेखकांना दिले जावेत असा नियम केला. संपूर्ण विधान बरोबर. 1875 साली स्थापन झालेल्या आर्य समाजाचे संस्थापक कोण? स्वामी दयानंद सरस्वती. मोळी प्रथेला विरोध कोणी केलाय? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. अभिरुची, ग्रामीण आणि नागर या ग्रंथाचे संपादक गोमक कुलकर्णी. लोकहितवादी यांची क्षत्रपत्रे कोणत्या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले? प्रभाकर म्हणून. राजकीय स्वातंत्र्याहून सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होणे ही गोष्ट आगरकर आणि महात्मा फुले यांनी महत्त्वाची मानली होती. पुढे आंबेडकरांनी या मताचा पुरस्कार केला. संपूर्ण विधान बरोबर. बसव कल्याण येथे अनुभव मंडपाची स्थापना कुणी केली? बसवेश्वर. आंध्र प्रदेश साहित्य परिषद पंचधारा, विदर्भ साहित्य परिषद युगवाणी, मराठवाडा साहित्य परिषद प्रतिष्ठान, मराठी साहित्य मंडळ गुलबर्गा अनुबंध. जेव्हा माणूस जागा होतो या ग्रंथाच्या लेखिका गोदावरी परुळेकर. ब्रिटिश सत्तेला प्रखर विरोध करणारे आशयसूत्र असणारे कृपक खाडीलकरांचे नाटक किचकवध. वज्राघात या कादंबरीतील नायिकेचे नाव मेहरजान. रणांगण ही कादंबरी 1939 मध्ये प्रसिद्ध झाली. रणांगणचं आशयसूत्र होतं दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम. जातक कथांचं संपादन केलंय दुर्गा भागवत यांनी. लोकसाहित्य शोध आणि समीक्षा या ग्रंथाचं लेखन रा. चि. ढेरे. मराठवाड्यातील लोककथा हा ग्रंथ यू. म. पठाण यांनी लिहिलाय. झाडीबोरीतील लोकनाट्याचा अभ्यास हरिश्चंद्र बोरकर. तौलनिक साहित्य अभ्यास तत्वे आणि दिशा डॉ. चंद्रशेखर जहागीरदार यांनी लिहिलंय, संपादन केलंय. सेकंड स्टेज या ग्रंथाच्या लेखिका आहे बेटी फ्रीडम. मिळून साऱ्या जणी या नियतकालिकाच्या संपादिका विद्या बाळ. दुस्तर हा घाट गौरी देशपांडे. प्रिया तेंडुलकर यांनी लिहिला कथासंग्रह ज्याचा त्याचा प्रश्न. खयाळ हा कथासंग्रह आनंद यादव यांचा आहे. रा. र. बोराडे यांची कादंबरी पाचोळा. नागिन कथासंग्रह चारुता सागर. सांज ढग हे कथासंग्रह सखा कलाल. झुलवा कादंबरी उत्तम बंडू तुपे. बाबूराव बागुल यांची कथा मरण स्वस्थ होत आहे. काळोखाच्या गर्भात नाटक व्ही. शी. शिंदे. अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र शरद पाटील. इथे आपण 2015चा प्रश्नपत्रिका पूर्ण केली आहे. धन्यवाद.